खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ झाली आहे। खासदार भावना गवळी आयकर खात्याच्या रडारवर आल्यात। भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचा 19 कोटी रुपयांचा आयकर विभागाला हिशोब आयकर विभागाने मागितलेला आहे। तर 5 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचा या नोटिसीमध्ये उल्लेख आहे। त्यामुळे आता 5 जानेवारी उद्याच आहे आणि उद्यापर्यंत भावना गवळी यांच्याकडून या नोटिशीला कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं ते पाहावं लागेल। पाहूया त्या संदर्भातला हा लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आयकर खात्याच्या रडारवर आल्यात। लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होईल अशा वेळी भावना गवळी पुन्हा इन्कम टॅक्सच्या रडारवर आहेत। भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचा 19 कोटींचा हिशोब आयकर विभागाला हवाय। 29 डिसेंबरला आयकर विभागानं भावना गवळींना याबाबत नोटीस बजावली आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची 1988 मध्ये स्थापना झाली होती। भावना गवळी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत। प्रतिष्ठानकडून रिसोडमध्ये आयुर्वेद महाविद्यालय चालवलं जातं। देगावमध्ये उत्कर्ष प्रतिष्ठानची फार्मसी संस्था आहे। शिरपूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सीनियर कॉलेज सुद्धा आहे। अनेक प्राथमिक आणि निवासी शाळा महिला उत्कर्ष प्रतिष्ठानकडून चालवल्या जातात। भावना गवळींना आलेल्या नोटिशीवर भाजपनं मात्र फार काही घडलं नसल्याचं सांगितलंय। तर विभागाच्या नोटिसा सगळ्यांना देत असतात। त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एकट्यांना आली अशातला विषय कुठे नाहीये। मला वाटतं की त्रुट्या असतील काय आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल त्यामुळे जी नोटीस आलेली असतील त्यावर ते क्लिअरिफिकेशन देतील। यवतमाळ वाशिम मतदारसंघात भावना गवळींविरोधात नकारात्मक वातावरण असल्याचे सर्वे आले होते। त्यामुळे यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा मतदारसंघात होती। आता उमेदवारीच्या वाटेत आयकरची नोटीस आली आहे। त्यामुळे भावना गवळींना उमेदवारी मिळणं कठीण वाटू लागलंय। ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।